आपण बघता दुपारच्या बातम्या। मुंबईमधल्या गिरगावमध्ये खड्ड्यात अडकलेली बेस्टची बस ही क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आली आहे। ठाकूरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचं सध्या काम सुरू आहे आणि याच ठिकाणावरून जात असताना अचानकपणे इथला रस्ता खचला आणि बेस्टची बस 5 फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली होती। सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। विकासकांनी कामासाठी खड्डा खोदून ठेवला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरून पाणी गेलं आणि माती वाहून हा रस्ता खचला, अशी माहिती मेट्रोचे इंचार्ज टीटी ओझा यांनी दिली आहे। मेट्रो स्टेशन के इंचार्ज अपने सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। क्या हुआ, आपका क्या कहना है इस घटना के? मेरा कहना यह है कि मेरा जो रीडिंग रहा है पिछले 10-12 दिन से, ये जो पीछे में बिल्डिंग का काम चल रहा है उसका जो एक्सकेवेशन हुआ है वहाँ उस एरिया में इधर से पानी जा रहा है, रेगुलर पानी जाता जा रहा है नीचे, और जिसके वजह से मुझे ऐसा जो मेरा रीडिंग है जिसकी वजह से नीचे स्कवरिंग हुआ होगा, स्कवरिंग होके वो पानी उसके साथ में मिट्टी भी नीचे गया होगा, जिसका रिजल्ट के उसके रिजल्ट की वजह से रोड बैठ गया। आपके जो वरिष्ठ है उनको आपने ये चीज बताई थी क्या? क्योंकि ये रहदारी का रास्ता है, हर रोज जाने वाले लोग। नहीं, एक्चुअली क्या है, हमने तो इनको बताया कि आपका एरिया में है, आप इसको प्रॉपर तरीके से ट्रीटमेंट करो, क्योंकि अंडरग्राउंड कंस्ट्रक्शन है, ऐसा पानी का सीपेज होना पॉसिबल होता है, लेकिन टाइम टू टाइम इसका रेक्टिफिकेशन भी होना चाहिए। तो मे बी उनके वजह से रेक्टिफिकेशन प्रॉपर तरीके से नहीं हुआ, जिसकी वजह से ये इंसिडेंट हुआ। जो स्थानिक लोग हैं उनका कहना है मोन्टे कार्लो की वजह से हुआ। ये मोन्टे स्थानिक लोग हैं, उन्होंने भी तकरार की होगी, क्या आपने उनको जवाब दिया? नहीं, हमसे किसी स्थानिक आदमियों से हमारा कोई अभी तक इंटरेक्शन नहीं हुआ। कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान मेट्रोमुळे आणि शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्ता खचल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। तसंच 2 दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचं काम केलं होतं, त्यावेळेला खड्डा खोदण्यात आला होता। त्या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्याखालची माती वाहून गेली आणि त्यामुळे रस्ता खचला, असाही आरोप स्थानिकांचा आहे। रस्ता खचला त्याच्या काय घटना आहे, रस्ता खचला, गाडी अटकली, पॅसेंजर सगळ्याला आरामशीर उतरवलं। लागलं कुणाला? नाही लागलं कोणाला नाही। हे आमची दुसरी चक्कर होती, आता पहिली एक सकाळी चक्कर मारून आता ही दुसरी चक्कर चालू होती आमची। या इथे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीच्या अगोदर या इथे यांची अति अवजड क्रेन होती, ती पडली आणि हा रस्ता 3 दिवस बंद केला होता। ट्रॅफिकचे पोलीस आहेत, हे काळा चष्मा घालून बसतात, यांना कोणाचा हेल्मेट नसेल तर त्याला 500 रुपये दंड लावतात आणि ह्या लोकांना 1200 रुपये दंड लावतात। आणि परत आम्ही कारवाई केली, ही थातूर मातूर कारवाई करणारे पोलीस, त्यांना म्हणजे वाहतूक पोलीस, त्याचप्रमाणे व्हीपी रोड पोलीस स्टेशन, आणखीन मुंबई महानगरपालिका डी वॉर्ड यांच्या कुचकामी अधिकाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। मुंबईमध्ये रात्रभरापासून पाऊस सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वमध्ये झाड कोसळलं आणि 1 जण जखमी झालाय। मरोळ मकवाना रोडवरती ही घटना घडलेली आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता आणि त्याच वेळेला मरोळ मकवाना रोडवरती एका कारवरती हे झाड कोसळलं। त्याच वेळेला कारच्या शेजारून जाणारी व्यक्ती सुद्धा जखमी झाली आहे। त्यांच्यावरती 7 हिल्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। नाशिकमधल्या तुंगणदिगर इथल्या शाळेत शालेय शिक्षण मंत्री